पुढची कार्यशाळा आहे कोल्ड चेन व्यवस्थापन. डॉक्टर आशुतोष मुरकुटे इथे आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. नमस्कार, मी आशुतोष मुरकुटे, वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे लिंबूवर्गीय फळ अनुसंधान केंद्र नागपूरला. याच्यापूर्वी मी ओनियन गार्लिकचं एक सेंटर आहे ICRचं राजगुरुनगर पुण्याला, तिथे होतो. आजचा जो विषय हा थोडासा कोल्ड चेन मॅनेजमेंट इंडियन पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे भारतामध्ये सप्लाय चेन किंवा कोल्ड चेन या नावाने एक मोठा उद्योग उदयास येत आहे. त्या दृष्टीने थोडा सेन्सिटायझेशनचा विषय आहे हा. सुरुवातीलाच मी सांगतो की सर्वसामान्य शेतकऱ्यांना असा की खूप परवडणारा नाही. त्यांनी एक आपला ग्रुप जर तयार करून आले तर करण्यासारखं आहे. याच्यामध्ये कॉस्ट जास्त लागते. पण विदर्भामध्ये जसं तुम्हाला भरपूर वर्षापासून तुम्ही ऐकत असाल, एक 5-6 वर्षापासून की मिहान येत आहे. सगळेजण म्हणतात मिहान येते आम्हाला काय फायदा आहे. शेतकरी म्हणतो मिहान येते आम्हाला काय फायदा आहे. उद्योजक म्हणतो मिहान येत आहे. म्हणजे मिहान हा शब्द सर्वसाधारण माणसाला खूप कॉमन झालेला आहे. पण नक्की मिहानमध्ये आपल्याला काय करायचं आहे. आत्ताच प्राध्यापक सत्वधरांचं लेक्चर झालं. त्यांनी सगळ्यात शेवटी खूप छान गोष्ट सांगितली की विदर्भातल्या माणसाला पैसा मी कमवतो हे सांगणं अजून जमत नाही आहे की मला पैसा कमवायचा आहे. आपल्याला या गोष्टीचा राग यायला पाहिजे की माझ्याजवळ नाही आहे. समाधान खूप जास्त आहे. पैसा कमवून करायचं काय. पहिले कमवल्यानंतर विचार करू आपण तो खर्च कसा करायचा. पण पहिले कमवायचे तर तुम्ही हे करा. आणि या मिहान हा जो प्रकल्प आहे, आपले लाडके नेते आहेत विदर्भातले नितीनजी गडकरी, सध्या आपले नागपूरचेच मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, एक फार कष्ट घेऊन हा प्रकल्प नागपुरात तयार करतात. आणि या प्रकल्पामध्ये, या मिहानमध्ये, हा बेसिकली कार्गोचा प्रकल्प आहे की इथून सगळ्या गोष्टी एक्सपोर्ट होणार, बाहेर जाणार. आणि तुम्हाला जशी कल्पना आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि 75% लोक, 70% लोक हे कृषीवर आधारित आहे. म्हणजे शेतीसंबंधित जे व्यवसाय आहेत, डायरेक्ट शेती असो किंवा त्याचे आधारित पूरक व्यवसाय असो, त्याच्यावर आधारित आहे. आणि हा जो सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, कोल्ड चेन मॅनेजमेंट, पूर्वी सप्लाय चेन म्हणायचे कारण त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजचा भाग नव्हता. आता शीतगृह आणि शीत प्रक्रिया उद्योग, याच्यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे आपण जे शेती आपली पूर्ण झाली, आपलं धान्य आता काढण्याच्या स्थितीत आलं, हार्वेस्टला आलेलं आहे. आणि हार्वेस्टपासून तर हे कन्झ्युमरपर्यंत प्रोसेस्ड फॉर्ममध्ये, म्हणजे मूल्य आधारित जे कुठले पदार्थ असेल ते करून, या सगळी ही जी साखळी आहे ही पूर्ण साखळी शीत प्रक्रियेतून जाते. त्याला कोल्ड चेन असं म्हणतात. तर हा एक मोठा उद्योग उदयास येऊन राहिलेला. त्या दृष्टीने काही छोट्या छोट्या गोष्टी, आता मला या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे भरपूरसे लोक विचारतात की आपण यामध्ये कुठले उद्योग करू शकतो. त्या दृष्टीने हा विषय ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या लोकांनी इथे घेतलेला आहे की सर्वसाधारण माणसाला याच्यातला कुठला व्यवसाय आपण करू शकतो. या चेनमध्ये वेगवेगळे विषय येतील. आणि हे प्रत्येक, आता आपण हा ॲग्रिकल्चर दृष्टीने विचार करता. ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा, ॲग्रिकल्चर म्हणजे फक्त शेतपिकं नसतात. यात मत्स्य व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय आहे, फुलं व्यवसाय आहे, फ्लॉरिकल्चर इंडस्ट्री आहे, किंवा बाकी पोस्ट हार्वेस्ट रिलेटेड आणखीन बाकी जे प्रोसेस प्रॉडक्ट्स असतात ते पण आहे. या सगळ्यांमध्ये शीत चेन, ज्याला कोल्ड चेन किंवा आपण प्रक्रिया उद्योग, शीत प्रक्रिया जी म्हणतो ती आवश्यक आहे. ती शीत प्रक्रिया म्हणजे नक्की काय, तर काढणीपासून, तर जसं आपण शेतातून धान्य काढलं तर त्याला थोडंसं प्रोसेस करावं लागतं. त्याला मिनिमल प्रोसेसिंग म्हणतात किंवा प्री कुलिंग म्हणतात. तर प्री कुलिंग हा सुद्धा कोल्ड चेनचा भाग झाला. मग ती तुम्ही शेतात साठवाल काही दिवस, एकदम तुम्ही मोठ्या स्टोरेजमध्ये नेणार नाही. मग ते छोटं कोल्ड स्टोरेज झालं. मग शेतावरून तो आपण डायरेक्ट तर विकणार नाही. मग एका ठिकाणी त्याला कुठेतरी आपल्याला स्टोरेज करावा लागेल. तर हा जो ट्रान्सपोर्टचा भाग आहे हा सुद्धा एखाद्या थंड वातावरण मेंटेन करणाऱ्या ज्या गाड्या असतात त्याच्यातून झाला पाहिजे. त्याच्यानंतर मग कोल्ड चेनमध्ये तुम्हाला किती दिवस ठेवायचं आहे, कारण ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, जसं संत्र आहे, संत्रे हार्डली 4 महिने तुम्हाला हार्वेस्ट करता येतील. कांदा आपल्या भारतामध्ये 3दा पीक घेतला जातं. लसूण हे आपण जसं एप्रिलमध्ये हार्वेस्ट झालं तर 2 एप्रिलमध्येच, पुढच्या वर्षीच्या एप्रिलमध्येच परत काढणीला येणार. तर वर्षभर आपण हा साठवलेलाच लसूण खातो, किंवा कांदा आपण 4 महिने साठवलेला खातो. बाकीचे जे आहेत, ज्या गोष्टी साठवता येत नाही त्यांचा आपण पल्प काढतो, गर काढतो. तर हा गरसुद्धा आपल्याला थंड याच्यातच साठवण करावी लागते. आपण रूम टेम्परेचरवर साठवून ठेवायचं नाही. तर याच्यासाठी कोल्ड स्टोरेज हा फार महत्त्वाचा भाग आहे. मग कोल्ड स्टोअर झाल्यानंतर पुढची प्रक्रियेला जायच्या आधी परत छोट्या छोट्या त्याला भागामध्ये आपल्याला डिवाईड करून स्टोअर करावं लागतं. आणि नंतर प्रक्रिया झाल्यानंतर परत आपण कन्झ्युमरला विकेपर्यंत, ग्राहकाला विकेपर्यंत हा परत स्टोअर करावा लागतो. आणि ती जी ट्रान्सपोर्टची जी प्रक्रिया आहे ही परत थंड याच्या वातावरणातच झाली पाहिजे. तर हा सगळा भाग जो आहे हा कोल्ड चेनचा येतो.
साधारणपणे आपले डाळ तांदूळ हे जे पिकं आहेत ज्याला आम्ही फील्ड क्रॉप्स म्हणतो, याच्यामध्ये पेरिशेबिलिटी फार कमी असते, सडतात फार कमी. त्या मानाने हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स आहेत. आता हॉर्टिकल्चर म्हणजे उद्यानविद्या, त्यात फळ फुलं भाज्या हे प्रामुख्याने येतात. आणि या व्यतिरिक्त हॉर्टिकल्चर क्रॉप्सच्या व्यतिरिक्त तुमचं जसं मीट मार्केट आहे, म्हणजे आपले नॉन व्हेजिटेरियन जे प्रॉडक्ट्स आहेत किंवा डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, हे सुद्धा कोल्ड चेनमध्ये येतात. तर आपण सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कशावर होतं, तर हॉर्टिकल्चर प्रॉडक्ट्सवर. तर त्याचं एक सर्वसाधारण गणित दिलेलं आहे की हॉर्टिकल्चर प्रोडक्शन जसं जसं वाढून राहिलेलं आहेत. या काही स्लाईड आहेत, त्यात दिल्लीला एक नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंट म्हणून भारत सरकारची एक संस्था आहे, त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत. तर त्यांच्या स्लाईड मी दिलेल्या आहेत. तर त्यांचं मी इथे कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांच्या स्लाईड मी वापरत आहेत म्हणून. तर असा हा जो तुम्ही पाहत असाल ग्राफ की हा दरवर्षी किती याचं प्रोडक्शन वाढत चाललेलं आहे. $366 बिलियन हा बिझनेस आहे आणि 35% हा हॉर्टिकल्चरचा याच्यात भाग येतो. हॉर्टिकल्चर म्हणजे फळं भाज्या फुलं याचा भाग. तर ह्या सगळ्या आता तुमचा द्राक्ष झाले, डाळिंब झाले, संत्र झाले, कांदा लसूण, त्याच्यानंतर मिरच्या. आता मला कोणीतरी मगाशी हिरव्या मिरचीचं विचारलं किंवा लाल मिरच्या आहेत, बटाटा आहे. भारतातले मॅक्सिमम जे कोल्ड स्टोरेज आहे हे लाल मिरची किंवा बटाट्यांच्या स्टोरेजसाठी वापरले जातात. तर हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत हे काढल्यानंतर डायरेक्ट कोल्ड स्टोरेजमध्ये जातात. तर यांचं किती आहे, ते 2012 साली असं पाहिलं लक्षात आलं की 6488 कोल्ड स्टोरेज भारतामध्ये आहेत. आणि दरवर्षी तुम्हाला ग्राफवरून दिसून येईल की हे वाढतच चाललेले आहेत. ते का बरं वाढत चाललेलं आहे, कारण आपली जी ॲग्रिकल्चरल जी लँड आहे, कृषी योग्य जी भूमी आहे ही श्रिंक होत चाललेली आहे आणि प्रोडक्शन स्टॅग्नेट झालेलं आहे काही प्रमाणात, सगळ्या बाबतीत नाही पण काही प्रमाणात स्टॅग्नेट. लोकसंख्या वाढून राहिलेली आहे. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही कृषी प्रदर्शनात जाल किंवा कुठलंही भाषण ऐकाल, तुम्हाला सगळ्यात पहिले एक वाक्य ऐकू येईल की भारतातले 30% पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, म्हणजे काढणी पश्चातचं जे नुकसान आहे हे साधारण 30% सगळ्या क्रॉप मिळून आहे. जी जास्त पेरिशेबल आहे तिथे आणखीन जास्त आहे. पोस्ट हार्वेस्ट लॉसेस म्हणजे काय, तर तुम्ही व्यवस्थित त्याला साठवून ठेवू शकलं नाही म्हणून सोडून गेलं आणि त्याच्यामुळे आपण ते उपयोगात आणू शकलो नाही. तर हा जो 30% भाग आहे, मी आता तुम्हाला मगाशी फिगर दाखवली की लाख करोडमध्ये भारताचं प्रोडक्शन जातं सगळ्या प्रोडक्ट्सचं. आणि याचा जर 30% पकडला तर एखाद्या राज्याची इकॉनॉमीसुद्धा तेवढी त्याच्यापेक्षा जास्त लॉसेस आपण करून राहिलेलं आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या दृष्टीने हा लॉस वाचवायचा. मग हा लॉस वाचवल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल, हा फायदा आपल्याला असेल की हा सगळा जो प्रोड्यूस आहे, कारण भारत हा ॲग्रिकल्चरल इम्पॉर्टंट असलेला देश आहे. भारतामध्ये जे भाजीपाला होतात ना, त्याच्यातले 80% भाजीपाला हे जगामध्ये आपण पहिल्या 5 क्रमांकामध्ये उत्पादक आहोत. कांद्यामध्ये आपण जास्त उत्पादक आहोत, संत्र्यामध्ये 4थ्या नंबरवर आहे, लसणामध्ये 2ऱ्या नंबरवर आहे, कापसामध्ये आता कापूस कोल्ड चेनचा भाग नाहीत पण अशा ज्या ॲग्रिकल्चर कमोडिटीज आहेत ह्या आपण जवळपास 80 अशा कमोडिटीज आहे की आपण प्रोडक्शनमध्ये 1 ते 5 नंबरमध्ये येतो. आणि हा सगळा बाकी जगाची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण त्यांना एक्सपोर्ट करावा. पण एक्सपोर्ट करत असताना त्यांचे काही क्रायटेरिया असतात. आपल्या घरचं आपण लोणचं तयार केलं तर आपण कुठेही पटकन आपल्या ताटात घेऊन खाऊन घेऊ, पण मार्केटमधून आपण लोणचं आणायला जातो तेव्हा वाचतो त्याच्यावर कुठलं तेल वापरलं आहे, मोहरी किती वापरली आहे, त्याच्यात मीठ किती टाकलेलं आहे, चव चांगली आहे की नाही, ते पफी झालेलं आहे की नाही. म्हणजे दुसऱ्याकडून विकत घेत असताना आपण जसं बाजारातून पाहतो तसंच एक्सपोर्ट मार्केटमध्ये सुद्धा आपल्याकडून एखादं प्रॉडक्ट ते इम्पोर्ट करतात तेव्हा ते या सगळ्या गोष्टी सूक्ष्मतेने पाहतात, कारण ते त्याच्यासाठी पैसे देतात आणि ते पैसे देत असतात. आपण तर आपल्याला ते विकायचं, त्याच्यामुळे कन्झ्युमरचं सॅटिस्फॅक्शन हे आपलं प्रथम कर्तव्य असं मानून त्याच्या रिक्वायरमेंट पूर्ण करणं हे कर्तव्य आहे. तर त्याच्यामुळे हा जो 30% लॉस आहे हा जर कमी झाला तर आपल्या देशाला 2 फायदे होतील. एक तर आपल्या इथे अन्नधान्याची कमतरता राहणार नाही आणि हा सगळा एक्सपोर्टमध्ये गेल्यामुळे आपल्या इथल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. फक्त शेतकऱ्यांनाच फायदा होणार नाही तर ट्रेडर्स, एक्सपोर्टर्स, आता एक्सपोर्टर्स आणि ट्रेडर्स हे तशी फायदा कमवत असतात. हा जितका व्हॉल्यूम वाढेल तितका हे खाली पर्कोलेट होईल, म्हणजे शेतकऱ्यांकडे हा नफा जास्तीत जास्त वाढवता येईल. तर आपल्याकडे आता कोल्ड स्टोरेज सर्वे केला तर त्याच्यात किती लक्षात आलं की आपल्याकडे 32 मिलियन मेट्रिक टन म्हणजे 6586 जे कोल्ड स्टोरेजेस आहे याच्यामध्ये 32 मिलियन मेट्रिक टन साठवण्याची क्षमता आहे. आणि त्याच्यातले तुम्ही पाहाल की क्लोजली परमनंट जवळपास 1200 युनिट्स आहे नेहमी बंदच आहेत. म्हणजे एकीकडे आपण हा जो आपण मेहनतीने आपला शेतकरी जो अन्नधान्य पिकवतो, भाज्या पिकवतो, फळं पिकवतो, हा आपण वाया जाऊ देतो पण आपण त्याला साठवत नाही. आणि आपल्याकडे साठवणुकीचे साधनं उपलब्ध असताना हे जे 1200 कोल्ड स्टोरेज आहे हे नेहमी बंद असतात आणि फक्त 5300 जे आहेत हे साधारणपणे चालू असतात. आता हे बंद का बरं आहेत, कारण ही मधली जी चेन आहे
आपला जो विषय हा चेनचा आहे, कोल्ड स्टोरेजचा नाही आहे. ही मधली जी चेन आहे ही बाधित झाली असल्यामुळे शेतकरी त्या कोल्ड स्टोरेजपर्यंत पोहोचू शकत नाही आणि कोल्ड स्टोरेजचा माल कन्झ्युमरपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यात प्रॉब्लेम काय येतात? त्याच्यात प्रॉब्लेम असे येतात की फळं आणि भाज्या यांना खूप जास्त टेम्परेचर चालत नाही. हे साधारणपणे 5-6 डिग्री सेल्सिअसमध्ये चालतात. फ्लोरिकल्चरमध्ये आता मी लिहिलेलं ते माइल्ड चिल, नॉर्मल, चिल, फ्रोझन, नॉर्मल. आता हे जे टेम्परेचर आहेत, कोणाला 4-5 डिग्री, आता संत्र जसं आहे, संत्र आमचं 4 डिग्री ते 3 डिग्री 4 डिग्रीच्या मध्येच तुम्ही स्टोअर करू शकाल. त्याच्या जर खाली गेलं तर ते क्रिस्टलाइज होतील, कारण त्याच्यात पाणी असतं. पण कांदा घेतला तर आपण कांदा 1 डिग्रीला स्टोअर करू शकतो. मग तेच जर आपण खजूर घेतलं, पेंट खजूर आहे, डेट्स, हे आपण मायनसमध्ये पण जाऊ शकतो, कारण त्यात पाणीच कमी आहे. तर हे जास्त जास्त टिकवल्या जातील. तर त्याच्यात जे टोटल सॉल्युबल सॉलिड्स असतात त्याच्याप्रमाणे असतात. आणि आपले जे कोल्ड स्टोरेज जे बनवले गेलेले आहेत हे भरपूरशे मेजर कमोडिटीजला सुटेबल होत नाही. त्याच्यामुळे मग एक तर म्हणजे रिकामे राहतात किंवा त्यांच्यापर्यंत माल पोचत नाही, म्हणून रिकामे राहतात. आता कोल्ड चेन म्हणजे का पहा, मी मगाशी सांगितलं की आता शेतकऱ्यांनी पहिले हार्वेस्ट केलं माल, मग गोळा करून त्याला ट्रान्सपोर्टमध्ये टाकलं, मग सॉर्टिंग ग्रेडिंग केलं, त्याचं क्लिनिंग केलं आणि मग याला पोचला. आता हा भाग जर असेल आपला मासोळीच्या भागात, म्हणजे मत्स्य व्यवसाय, तर चेन सारखीच राहील, वेगवेगळ्या भागातून जाईल, ट्रान्सपोर्ट राहील, सॉर्टिंग ग्रेडिंग राहील, परत क्लिनिंग राहील, मग पॅकेजिंगमध्ये जाईल, मग परत त्याच्यावर प्रोसेस होऊन परत कोल्ड स्टोरेजमध्ये प्री कूल आणि मग कन्झ्युमरकडे जाणार. हा पोल्ट्रीचा एक परत चार्ट आहे. तर ह्याच्यामध्ये हा कोल्ड स्टोरेजचा जो भाग आहे हा इम्पॉर्टंट आहे. या सगळ्या साखळीमध्ये, थंड साखळीमध्ये स्टोरेजचा भाग फार महत्त्वाचा आहे. पण महत्त्वाचा आहे म्हणून हाच फक्त एक भाग घेऊन चालणार नाही, कारण कोल्ड स्टोरेजचं जे लाईफ आहे, म्हणजे कुठली कमोडिटी जेव्हा कोल्ड स्टोरेजमध्ये जाते तर ही आधी काय प्रोसेस झाली आहे आणि नंतर पुढे काय प्रोसेस होणार आहे याच्यावर त्याचं कोल्ड स्टोरेजचं जे लाईफ आहे ते डिपेंडंट असतं. संत्र, कांदा, डाळिंब, द्राक्ष किंवा आणखीन फुलं झाले, हे समजा आपण शेतीतून हार्वेस्ट केल्याबरोबर जर ते जमिनीवर पडलं तर त्याला मार लागतो. आपण जमिनीवर पडलं तर आपल्याला मुका मार लागतो. तसंच कुठल्याही भाजीला, फळाला हा मुका मार लागतो आणि तो मुका मार लागलेला जो फळ असतं हे कोल्ड स्टोरेजमध्ये सडत जातं. म्हणून स्टोरेजच्या आधीचं जे त्याचं प्रक्रिया आहे तीसुद्धा फार महत्त्वाची असते. आणि मग कोल्ड स्टोरेज नंतर आपण कुठे जाणार आहे? आता याच्यावर संशोधन किती वेगवेगळ्या प्रकारचं झालं आहे. तसं PH म्हणजे मॉडर्न पॅक हाऊस, नंतर लॉंग हॉल, रिफर ट्रान्सपोर्ट, अशी प्रत्येक या पदार्थाची जी आहे एक तुम्हाला दिसेल. ॲपल, ग्रेप्स, डाव्या हाताला पहा, डाव्या हाताला आम्ही प्रॉडक्ट्स दिलेले आहेत, ॲपल, ग्रेप्स, ऑरेंज, स्ट्रॉबेरी, किवी. आणि दुसऱ्या हाताला त्याचा लॉजिस्टिक फ्लो म्हणजे हा कुठल्या मार्गाने स्टोअर होईल. म्हणजे डायरेक्ट मी आपल्या शेतातून एक संत्र हार्वेस्ट केलं किंवा द्राक्ष हार्वेस्ट केले आणि कोल्ड स्टोरेजमध्ये नेऊन ठेवून दिले आणि मग विकायला मी मोकळा, असा भाग होऊच शकत नाही. आपल्याला त्याची पूर्ण जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागेल. त्याच्यासाठी कुठले आहेत तर मग ॲपल हे नेहमी मॉडिफाईड ॲटमॉस्फिअरमध्ये चालणार नाही, त्याला पूर्णपणे कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर लागेल. कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर म्हणजे काय असतं? आता कोल्ड स्टोरेजचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. एक चिल टेम्परेचरचं म्हणजे त्याच्यात फक्त आपण थंड केलेलं आहे. दुसरं असतं कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर, त्याच्यामध्ये असतं की तुम्ही नायट्रोजन पण कंट्रोल केलं आहे, ऑक्सिजन पण कंट्रोल केलेलं आहे, कार्बन डायऑक्साईड पण कंट्रोल केलेलं आहे. आता हे जे सगळे ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स आहे सगळे सजीव असतात. सजीव म्हणजे श्वासोच्छ्वास करतात, त्याच्यापासून उच्चवाद श्वासाद्वारे कार्बन डायऑक्साईड नेहमी बाहेर निघतो. तर हा कार्बन डायऑक्साईडची विल्हेवाट कशी लावायची आणि त्याचं स्टोरेज लाईफ कसं वाढवायचं त्याच्यासाठी हा प्रोटोकॉल दिलेला आहे. तर हा लॉजिस्टिक फ्लो प्रत्येकाच्या प्रमाणे बदलत जातो. आता याच्यामध्ये वेगवेगळे दिले आहे, पण ट्रान्सपोर्टचा मी एक वेगळा गोल केलेला आहे की ज्याच्याकडून आपण फक्त ट्रान्सपोर्टमध्ये जाणार, मग त्याच्यानंतर तुम्ही बल्क हाऊसमध्ये, वेअरहाऊसमध्ये ते स्टोअर करणार. मग काही गोष्टी अशा, आता केळं आहेत, केळांसाठी रायपनिंग चेंबर लागतं. केळं डायरेक्ट आपण जे आजकाल पाहतो, पूर्वी सांगायचे की त्याच्यावर काळे छिटे असले पाहिजे, तेच केळं पिकलेले आहे तेच फक्त घ्यायचे. आज तुम्ही बाजारात गेले तर तुम्हाला कुठल्याही केळावर काळं छिटा दिसणार नाही. याचं कारण हे सगळे आर्टिफिशियली रायपनिंग केलेले असतात. आर्टिफिशियलिंग रायबल इथेफॉन नावाचे केमिकल येतं, त्याच्याद्वारे केलं जातं. तर त्याचं एक रायपनिंग चेंबर असतं, म्हणजे एक खोली असते. त्या खोलीमध्ये आपल्याला विशिष्ट टेम्परेचरवर आणि विशिष्ट कॉन्सन्ट्रेशनमध्ये इथेनॉल हा जो गॅस असतो, इथिलीन गॅस, हा इथिलीन गॅस त्याच्यातून पास करायचा की जेणेकरून त्याचा जे हिरवा रंग जो आहे तो केळांचा तो निघून जातो, त्याला पिवळेपणा येतो, मग काही दिवसांनी ते पिकतात. तर हा पिवळेपणा आणण्यासाठी बेसिकली ही प्रक्रिया केली जाते. तर ही रायपनिंग कंडिशनिंग नंतर स्टोअर केल्यानंतर बाहेर काढायच्या आधीसुद्धा कंडिशनिंग करावं लागते. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसवर एखादी तुम्ही कमोडिटी स्टोअर केली आणि उद्या तुम्हाला मार्केटमध्ये विकायची. आता आज तुम्ही पूर्ण कोल्ड स्टोरेज 7-8 उघडून ते मार्केटमध्ये तुम्ही नेऊ शकत नाही, कारण त्याची कपॅसिटी साधारणपणे 250 ते 300 टन
कपॅसिटी का छोट्या मल्टी कमोडिटी असतात, म्हणजे 10,000 टनाचं जर कोल्ड स्टोरेज असेल तर त्याच्यामध्ये 300 ते 500 कपॅसिटीचे वेगवेगळे चेंबर्स असतात की एका चेंबरमधून सगळे उघडू नये. पण 300 टनसुद्धा माल एका दिवसात काढू शकत नाही, तर आपल्याला हळूहळू त्याचं टेम्परेचर कमी करावं लागतं. म्हणजे मला 7 दिवसांनी विकायसाठी मला आज तयारी करावी लागेल, पुढच्या आठवड्यात भाव येईल असं मी अँटिसिपेट करून मी आज तयारी करणार. म्हणजे माझं जे 0 डिग्री टेम्परेचरला कोल्ड स्टोरेज आहे ते मी हळूहळू दररोज 1-1, 2-2 डिग्रीने टेम्परेचर वाढवत ते मी 25ला नेणार, ॲम्बिएंट लागणार आणि मग ते दार उघडणार. तर कंडिशनिंग भाग आणि कंडिशनिंग केल्यानंतर परतसुद्धा ट्रान्सपोर्ट, हा जो स्टोअर केलेला जो माल आहे हा तसाच्या तसा तुम्ही मार्केटला नेऊ शकत नाही. हा कंडिशनिंग करून मग त्याच टेम्परेचरला तुम्हाला मार्केटला नेऊन तो खपवावा लागतो, तरच तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं. हे जनरल गॅप ॲनालिसिस आपण मगाशी जशी कल्पना केली की भरपूरसे आपले इथे जे युनिट्स आहेत हे डिफंक्ट म्हणण्यापेक्षा वापरात न येऊन राहिलेले, म्हणजे आहे चांगल्या स्थितीत पण त्यांना तेवढा प्रोड्यूस भेटत नाही आहे किंवा त्यांना तेवढं मार्केट भेटत नसल्यामुळे ते वापरत नाही आहे. तसं आहे. हा एक स्कीमॅटिक लेआउट आहे आपल्या कोल्ड स्टोरेजचा. याला एक बल्क स्टोरेज म्हणतात. तर साधारण 500 ते 1000 मेट्रिक टनाचं जर असलं तर कोल्ड स्टोरेज अशा प्रकारचं असतं. तुम्ही हिपने डायरेक्ट तिथे माल भरायचा आणि याच्या खालून जे आहे तुम्हाला व्हेंट दिसेल खालच्या बाजूने, तर त्याच्या खालच्या बाजूने सर्क्युलेशन होऊन त्या प्रॉडक्टमधून ते निघतं. आणि हे आहे बल्क स्टोरेज आहे. बल्क स्टोरेज जे आहे साधारण 3000 मेट्रिक टनाच्या वरतीचे जे कोल्ड स्टोरेज असतात त्याच्यात लाकडाच्या पेट्या असतात. एका पेटीमध्ये साधारणपणे कमोडिटी वाईज जसं असेल तसं 50 ते 100 किलो एक माल त्याच्यात मावतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते फोर्क लिफ्ट असतात, म्हणजे ज्या ॲटोमॅटिक चालणाऱ्या लिफ्ट असतात ते 8 मीटरपर्यंत हाईटपर्यंत ह्या स्टोअर करू शकतात. आणि मग त्यांचे हे बाकीचे जे आहेत, कोणाला इंटरेस्ट असेल तर मी त्याचं मेकॅनिझम नंतर सांगेल. तर आणि मग त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढायचा, ऑक्सिजन आतमध्ये सोडायचा, नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायचं असं असतात. ते जे साधारण मोठे मोठे आता तुम्ही जे पेप्सीचे जे चिप्स खाता, फ्रिटोलेजचे खाता किंवा आपण अंकल चिप्स जे खातो, ते ह्याचे बटाटे भारतात जे साठवणूक केली जाते कोल्ड स्टोरेजमध्ये ते हे 10,000 टन 10,000 टन म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मोठी क्वांटिटी आहे. इतक्या मोठ्या क्वांटिटीचे कोल्ड स्टोरेजेस असतात. हे फंक्शनिंग त्याचं दिलेलं आहे, ते कसं इव्हॅपोरेट करतं आणि हे कोल्ड स्टोरेजमध्ये कसं राहतं, सेफ्टी लाईफ. हे फोटोज मी थोडे दाखवले. आतमध्ये कसं असतात कोल्ड स्टोरेजमध्ये, साध्या थंड खोल्या असतात, फक्त आतमध्ये डिह्युमिडिफायडर लागलेले असतात, ह्युमिडिफायडर लागलेले असतात. काही ठिकाणी इथिलीन कॅटलिटर लागलेले असतात की ज्याच्याकरून इथिलीन जर समजा जास्त झालं तर ते डिकम्पोज होऊन जाईल. आता हे असे कोल्ड स्टोरेज नको. याच्या छताला पहा, जिथून ते व्हेंटिलेशन होते आहे तिथे सगळा बर्फ जमलेला आहे. तर असे कोल्ड स्टोरेजेस फॉल्टी झाले तर हे सुद्धा तुमच्या कामात येऊ शकत नाही. तर तुम्ही आपला मालसुद्धा यांच्याकडे ठेवणार असाल तर ही कंडिशन पहिले पाहिली पाहिजे. असं एका ठिकाणी कुठेतरी बाहेर बांधून ठेवलेलं, असं जर ठिकाणी कोणी कोल्ड स्टोरेज बांधून ठेवलं असेल तर ते पण कोणी वापरणार नाही. आता आपण नेहमी कोल्ड स्टोरेजला किंवा या सप्लाय चेन इतके आपण बनवतो, आपण त्याला नेहमी नाव ठेवतो की बा आम्हाला याच्यातून काहीच भेटणार नाही असं नसतं. त्याच्यातले काही बॉटलनेक्स असतात ते आपण पाहिलं पाहिजे. तर पहिले क्वालिटी. तर आपण क्वालिटी प्रोड्यूस जर केलं आणि ते क्वालिटी प्रोड्यूस जर क्वालिटीनेच जर कोल्ड स्टोरेजपर्यंत पोहोचलं, म्हणजे मी जसं सांगितलं प्री कुलिंग आणि रिफर म्हणजे फ्रीज थंड ज्या गाड्या असतात आपल्या ट्रकला तुम्ही मागे पाहिलं असेल AC लागलेले असतात, तर त्या गाड्यांची जी वाहतूक असते ही सुद्धा शीतसाखळीमधली जी गाडी असते ही 40 टनाची साधारणपणे स्टँडर्ड साईज आहे 40 टनाचा. छोट्या पण असतात लॉरी, मी दाखवेल फोटो. तर ही तुमच्या शेतातून हार्वेस्ट झालेला माल कोल्ड स्टोरेजपर्यंत सुद्धा थंड प्रक्रियेतून गेला पाहिजे, तरच त्याची क्वालिटी मेंटेन राहते. म्हणजे प्री कुलिंग आणि नंतर रिफर ट्रान्सपोर्ट, म्हणजे पूर्व शीतप्रक्रिया आणि नंतर त्याचा वहन हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे शेल्फ लाईफ वाढेल. आता शेल्फ लाईफ वाढत असताना काही व्हरायटीजसुद्धा असतात. आता प्रत्येक फळामध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये किंवा फुलांमध्ये शास्त्रज्ञ नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्याच्यामध्ये त्यांचा प्रयत्न असतो की याचं शेल्फ लाईफ म्हणजे काढणीनंतरचं जे आयुष्य आहे. काही पदार्थ खूप छान चवेला असतात पण त्यांचं आयुष्य फार कमी असतं. काही थोडेसे कमी असतात चवेला पदार्थ पण त्यांचं लाईफ जास्त असतं. तर आपल्याला कुठल्या आस्पेक्टनी पिकवायचं आहे, आपलं जर स्टोरेज हे आहे जर एम असेल तर आपल्याला ज्यांचं लाईफ जास्त आहे अशा गोष्टी आपल्याला आपल्या व्हरायटीज आपल्या शेतात लावल्या पाहिजे. किंवा आपल्याला कोल्ड स्टोरेज जो बिझनेस आहे किंवा आपला कोल्ड चेन हा जो विषय आहे हा फक्त शेतीशी संबंधित नाही आहे. तुम्ही डायरेक्ट फक्त मार्केटमधून एखादी कमोडिटी ॲक्वायर करून तुम्ही स्टोअर करून तुम्ही डायरेक्ट विकू शकता. म्हणजे ट्रेडिंगशी सुद्धा संबंधित हा विषय आहे किंवा एक्सपोर्टशी रिलेटेडसुद्धा हा विषय आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला शेतीत लावायचा हा विषय लक्षात घेऊन याच्याकडे बघू नका. आता मी तुम्हाला एक सर्वसाधारण कांद्याच्या या शीतसाखळीबद्दल थोडं सांगतो, म्हणजे एक विषय लक्षात येईल ठोकळ मनाने.
तर आपण कांदे जेव्हा शेतातून काढतो तेव्हा त्याचं पहिले पॅकिंग करतो, मग स्टोअर करतो आपल्या घरामध्ये. स्टोअर केल्यानंतर मग मार्केटमध्ये घेऊन जातो. मग आता हे जे खालचे 2 आहेत या रिफर कंटेनर्स, थंड ट्रक जे असतात, फ्रीजर ट्रक ज्याला म्हणता येतील, यांच्यामार्फत हे जातात. तर आपल्याला काय फायदा होतो याच्यामुळे एक तर कोल्ड स्टोरेजमुळे आपल्याला जे लॉसेस आहेत ते कमी होतात. सर्वसाधारण जर कांद्याचे लॉसेस पाहिले, कांदा भारतामध्ये 3 सीझनमध्ये काढला जातो, खरीप, रबी आणि रांगडा. तर हा जो आपण वर्षभर जो कांदा खातो, म्हणजे जो रबीचा कांदा निघतो एप्रिल किंवा मेमध्ये, हा ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत चालवला जातो. म्हणून तुम्ही कांद्याचे भाव नेहमी पाहत असाल तर साधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबर या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त कांद्याचे भाव असतात. कधी कधी 100-125पर्यंत पण क्रॉस होऊन जातात. हा का बरं होतो याचं कारण सप्टेंबर ते नोव्हेंबर हा कांदाचा मार्केटमधला कांदा संपत आलेला असतो. हा फक्त कोल्ड स्टोरेजमधला कांदा असतो. त्यावेळेस जे कोल्ड स्टोरेज ज्यांच्याजवळ किंवा ज्या शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला आहे ते त्यांच्या मनातील त्या भावाने तो कांदा विकतात. तसं जर कांदा साठवायला गेलो तर साधारणपणे 60% नुकसान होतं, पण ते जर तुम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये कांदा साठवला तर 6 महिन्यात फक्त 5% नुकसान होतं. 5% नुकसान ते पण वजनात घट होते त्याच्यामुळे. ते आता पहा, हे 2010चं एक एस्टिमेट आहे की टोटल 140 लाख टन कांदा होता. त्याच्यापैकी आपण 50% कांदा खाऊन टाकतो, 30% वाया जातो, काही सीडसाठी वापरला जातो आणि 15% एक्सपोर्ट होतो. हा आता 1% वाढून जवळपास 20% गेलेला आहे. पण भारतामध्ये आता फक्त आजच्या घडीला फक्त 3 ते 4 फक्त कांद्याचे कोल्ड स्टोरेजेस आहेत. हे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठले प्रॉडक्ट जास्त आहेत. फ्रेश ओनियन आपण किती साठवतो, 2000 करोडचे आपण फ्रेश ओनियन आपण कोल्ड स्टोरेजमध्ये साठवतो, आपला एक्सपोर्ट होतो. आणि आपले जे ग्रेप्स आहे 500 करोडचा फक्त आपण ग्रेप एक्सपोर्ट करतो. कांदा जास्त करतो याच्या मानाने, पण कांदा आपण मिडल ईस्टमध्ये करतो आणि ग्रेप हा सगळा युरोपमध्ये करतो. त्याच्यामुळे कमी व्हॉल्यूममध्ये जास्त पैसा मिळतो आणि कांदा वाया जातो. मगाशी सांगितल्याप्रमाणेच आपल्या इथे जितके काही कोल्ड स्टोरेज, सगळ्यात जास्त कोल्ड स्टोरेज असे पोटॅटोसाठी किंवा मिल्क प्रॉडक्टसाठी किंवा याच्यासाठी वापरले जातात. म्हणजे आपल्याला अजूनही बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत, संत्रा झाले, डाळिंब झाले, कांदा लसूण झालं, आणखीन फुलं झाले किंवा आपले डेअरी प्रॉडक्ट्स झाले, डेअरीची पण भरपूरशी स्टॅग्नेट होत आलेली आहे. पण हे जे प्रॉडक्ट्स आहे याच्यामध्ये अजून भरपूर संभावना आहे. तर आपण कोल्ड स्टोरेज जरी नाही काढू शकलो तरी आपण रिफर व्हॅन घेऊन आपण हा बिझनेस सुरू करू शकतो की शेतकऱ्यांच्या शेतातला माल घेऊन कोल्ड स्टोरेजपर्यंत थंड साखळीने आपण जर पोचवू शकलो तर तोही चालेल. आता मगाशी मी सांगितलं की तुम्हाला व्हरायटीजसुद्धा मेजर रोल प्ले करतात. या कांद्याच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे हे उदाहरण आहे, हे सगळ्याच बाबतीत होतं की आता लाल आणि पांढऱ्या रंगाचा कांदा येतो. तर हा जो लाल रंगाचा जो कांदा आहे हा साठवणुकीमध्ये जास्त तुम्हाला साथ देत नाही, हा 3 महिन्यातच सोडतो. पण जो पांढरा कांदा, पण लाल कांदा जर तुम्ही घेतला तर 6 महिनेपर्यंत त्याला पोस्ट हार्वेस्ट लाईफ मिळते. कमी लाल जो कांदा असतो, खूप लाल असतो, त्याचं पण स्टोरेज लाईफ कमी आहे. तर असं प्रत्येक पिकामध्ये व्हरायटी वाईज त्याची जी स्टोरेज कॅपॅसिटी आहे ती बदलत जाते. त्याच्यामुळे आपण जर स्टोरेजचा जर विचार करत असतो, प्रोडक्शनचा विचार करत असू, कारण आणि आजकाल स्टोरेज हा फार महत्त्वाचा भाग झालेला आहे, कारण अवेलेबिलिटी कमी झालेली आणि स्टॅगरिंग होत नाही राहिलेलं आहे आपल्या खाण्याच्या याच्यासाठी. त्याच्यामुळे आपण व्हरायटीज लावत असताना हा माल स्टोरेज होणार आहे, कोल्ड स्टोरेजमध्ये जाणार आहे. त्या दृष्टीने ज्या जास्तीत जास्त व्हरायटी स्टोअर होऊ शकतात त्या आपण लावायचा विचार केला पाहिजे. तर कांदा जर तुम्ही विचार करत असाल किंवा कुठलेही पीक करत असाल तर कांद्याच्या बाबतीमध्ये जर स्टोरेज हा जर आस्पेक्ट असेल तर कमी लाल ज्या व्हरायटीज आहेत त्या घ्या. पांढऱ्या व्हरायटी स्टोरेजमध्ये टिकत नाही. पण पांढऱ्या व्हरायटीज आपण का लावतो, कारण पांढऱ्या व्हरायटी ह्या प्रोसेसिंगसाठी वापरल्या जातात. जी पावडर आहे किंवा पेस्ट आहे किंवा ऑइल आहे सगळं पांढऱ्या कांद्यापासून होतं. तर हे हार्वेस्ट केल्याबरोबर प्रोसेसिंग करून स्टोअर केलं जातं. म्हणजे लाल कांदा हा खाण्यासाठीच स्टोअर केला जातो 6-7 महिन्यापर्यंत. मग त्याच्यानंतर कल्चरल प्रॅक्टिसेस, आपण नायट्रोजन किती टाकतो, फॉस्फरस किती टाकतो, पाणी किती देतो, हा प्रत्येक फळावर आणि प्रत्येक भाजीवर याचा परिणाम असतो. जास्त पाणी दिल्याने, जास्त नायट्रोजन फर्टिलायझर दिल्याने स्टोरेजमधलं ॲग्रिकल्चर कमोडिटीजचं लाईफ कमी होतं. त्याच्यामुळे खूप मी न्यूट्रियंट्स दिले आणि मी खूप पाणी दिलं त्याच्यामुळे माझं पीक खूप छान आलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा भ्रम आहे. स्टोरेजमध्ये जास्त पाणी दिलेलं आहे, कारण त्यात पाण्याचं कंटेंट वाढलं त्याच्यामुळे सडण्याची प्रक्रिया वाढते. नायट्रोजनमुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढते आणि पल्पीनेस येतो, त्याच्यामुळे सडण्याचं प्रमाण हे नेहमी वाढतं. त्याच्यानंतर ग्रेडिंग आणि सॉर्टिंग, सगळ्याच्या सगळं प्रोड्यूस निघालेलं सगळं स्टोअर केलं पाहिजे असं काही नाही. त्याच्यातला जो बेस्ट क्वालिटी माल आहे तो आपल्याला सॉर्टिंग करता आला पाहिजे, ग्रेडिंग करता आला पाहिजे आणि तोच फक्त स्टोअर करायचा की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त त्याचं लाईफ मिळालं. तर कांद्याच्या बाबतीत झालं तर हा छोटा जो कांदा असतो याला 2 महिन्यात सोडून जातो, पण जो मोठा कांदा असेल तर तो 6 महिने साधारणपणे चालतो. तर म्हणून ग्रेडिंग करून मोठा जर कांदा स्टोअर केला तर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळेल. हे साधारणपणे आता सध्या जे शेतकरी करतात स्टोरेज
ते स्टोरेज आहे. हे आम्ही रिकमेंड केलेलं ICRचे सेंटर आहे राजगुरुनगरला, त्यांनी रिकमेंड केलेलं स्टोरेज आहे. आता ह्या स्टोरेजमध्ये आणि या स्टोरेजमध्ये जवळपास 20% फायदा पडतो शेतकऱ्यांना. याच्यामध्ये 50 ते 60% लॉस होतो. हे बॉटम व्हेंटिलेटेड स्टोरेज केल्याबरोबर लॉसेस आहेत एकदम 30% येतात. आणि हाच जर भाग आपण परत कोल्ड स्टोरेजमध्ये आणला तर हाच साधारणपणे 5 डिग्रीला जर तुम्ही स्टोअर केले 1 ते 5 डिग्रीचे, तर लॉसेस तुमचे 5 डिग्रीपर्यंत येतात. हे फिजिओलॉजी आहे ज्यात आपण जास्त बघू नये की त्याचं रेस्पिरेशनप्रमाणे लॉसेस कधी होतात. तुम्हाला तसं लागेल तर मग मी नंतर सांगेल. तर कॉस्ट, सगळ्यात मोठा कॉस्ट हा जो भाग आहे तर साधारणपणे 3,500 कपॅसिटीचा जर तुम्ही कोल्ड स्टोरेज बनवायला गेले तर 14 करोड 15 करोडपर्यंत ते जातं. आता हे 15 करोड म्हणजे तुम्हाला एकदम आपल्या खिशातून द्यायचे असं नसतात. काही त्यात गव्हर्नमेंट सबसिडी असतात, 50% सबसिडी आहे. काही आणखीन स्टेट गव्हर्नमेंट सबसिडी देतात, काही बँका डायरेक्ट फायनान्स करतात. तर एक साधारणपणे 70% लोन जातं. आणि आजच कोल्ड स्टोरेजचा बिझनेस करायचा तर आजच कोल्ड स्टोरेज बांधलं पाहिजे असंही नाही. काही टर्म की अवेलेबल असतात. तुम्ही पहिले त्याच्यात साठवणूक सुरू करा आणि नंतर मग तुमच्या कोल्ड स्टोरेज करा. पण सांगायचा मुद्दा इथे असा की याची जी कॉस्ट आहे, एक साधारणपणे 4 ते 5 महिने स्टोअर केल्यानंतर, असं माझ्या सगळ्या कमोडिटीज स्टोअर केल्यानंतर असं लक्षात आलं की स्टोरेजची जी कॉस्ट आहे ही साधारणपणे 40 ते 50 पैसे प्रति किलो प्रति महिना. हा एक थंब रूल मी सांगतो तुम्हाला की मी जर माझा प्रॉडक्ट कोल्ड स्टोअर जर केला व्यवस्थित, जर मी त्याची काळजी घेऊन, तर एक 40 ते 50 पैसे प्रति किलो प्रति महिना त्याची कॉस्ट येते. त्याच्यानंतर मी मार्केट जसं असेल तसं मी माझा माल काढणार आणि विकणार. आणि रिफर कंटेनर तर तुम्ही घ्यायला गेले म्हणजे थंड, जी मी मगाशी तुम्हाला रेफ्रिजरेटर जी कार दाखवली किंवा व्हॅन दाखवली, ती साधारणपणे सगळे जर एक 30 ते 40 टनाची जर असेल तर एक छोटी जी व्हॅन आहे तर ती 14 लाखापर्यंत येते, मोठी असेल तर ती 20 लाखापर्यंत येते. एक साधारणपणे 30 टन माल त्याच्यात जाऊ शकतो, तर ते 20 लाखापर्यंत एक व्हॅन तयार होते. आणि सध्या सांगण्याचं एक महत्त्वाचं असं की भारतामध्ये आपल्या विदर्भाच्या भागामध्ये एवढं मोठं मिहान येऊन राहिलेलं आहे. आता पतंजलीचं एक मेगा फूड पार्क येऊन राहिलेलं आहे आणि या भागामध्ये सध्या रिफर व्हॅन्सच अवेलेबल नाही आहेत. कोणीच हा बिझनेस सध्या करून राहिलेला नाही. उद्या बाहेरच्या कुठल्या प्रांतातले लोक म्हणा किंवा दुसऱ्या स्टेटमधून लोक येऊन हा बिझनेस सुरू करतील, तर तुमच्यापैकी भरपूरसे लोक हा रिफर कॅनचा बिझनेस सुरू करू शकतात. किंवा तुमचा जर चांगला ग्रुप असेल तर तुम्ही कोल्ड स्टोरेजचा विचार करू शकता. तुम्ही काहीच नाही करू शकले तर तुम्ही ॲटलिस्ट मिनिमम जे प्री कुलिंगचे जे युनिट्स आहेत की ज्याच्यामध्ये शेतीतला माल काढून एक 5 डिग्रीपर्यंत स्टोअर करता येतो, असं 500 मेट्रिक टनाचं जे युनिट आहे ते सुद्धा तुम्ही स्थापन करू शकता. आणि अशा प्रकारे हा जो मिहान आहे किंवा हे जे पतंजलीचे आता मेगा फूड पार्क आलेलं आहे किंवा आणखीन 2-3 अजून पाईपलाईनमध्ये आहे, पेपरमध्ये तुम्ही वाचतच असाल, या सगळ्यांना इथे फार मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल लागणार आहे. आणि सगळं रॉ मटेरियल काही विदर्भात तयार होत नाही, तर हे कुठल्या भारताच्या वेगवेगळ्या भागातून येऊन इथे स्टोअर करावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे इथल्या लोकांना, शेतकऱ्यांना तर उत्पादनामध्ये फायदा होईलच की जे आता पतंजलीला समजा काही मेडिसिनल प्रॉडक्ट्स लागले, तुम्ही इथेच त्यांची शेती करा. पण त्यांची जी कपॅसिटी आहे ती इतकी जास्त आहे की तुम्हाला बाहेरून ते इम्पोर्ट करावे लागणार. तर तुम्ही तिथून ते विकत घेऊन इथे आणण्यासाठी जी मेकॅनिझम आहे, म्हणजे तुम्हाला ट्रक आहेत, रिफर कंटेनर्स आहेत किंवा प्री कुलिंग आहे किंवा रायपनिंग चेंबर्स आहेत, ह्यासुद्धा तुम्ही गोष्टींचा विचार करून ते आपल्या भागामध्ये इथे आणून तयार करून ते त्यांना डायरेक्ट तुम्हाला देऊ शकतात. म्हणजे सर्वसाधारण असा विषय असतो की बा मार्केट कुठे आहे. मी सगळ्या गोष्टी करेन पण मार्केटच नाही. आज विदर्भातली स्थिती अशी होऊन राहिलेली आहे की ते मार्केट अवेलेबल आहे पण देणारे लोकच नाही आहे. आमच्याकडे आज इन्स्टिट्यूटला लोक येत असतात, ते सांगतात की आम्हाला इतकं, आता पेप्सी मध्यंतरी आले होते संत्र्यासाठी, मग अशी संत्र्याचं वर्कशॉप झालं त्याच्यात सांगितलं असेल की ते सगळं संत्र विकत घ्यायला तयार आहे पेप्सी, पण त्या क्वालिटीचा इथे स्टोअर करणारा आणि प्रोड्यूस करून त्यांना देणारे लोकच नाही. शेतकऱ्यांचा ग्रुप तयार होऊन नाही राहिला, त्यांना मार्गदर्शन देणार होऊन राहिलं, त्यांची हिंमत होऊन नाही राहिली आहे. असे वेगवेगळे प्रॉब्लेम शेतकऱ्यांच्या लेवलवर आहे. हे जर सॉर्ट आऊट झाले तर तुम्हालाच याचा फायदा होणार आहे. मार्केट सध्या अवेलेबल आहेत, प्रोक्युअरमेंटसाठी मार्केट अवेलेबल आहे, सप्लायसाठी मार्केट अवेलेबल आहे, स्टोरेजसाठी मार्केट अवेलेबल आहे आणि फायनल प्रॉडक्ट्स म्हणजे मिनिमल प्रोसेस, जसं मग अशी सत्वधरांनी सुद्धा सांगितलं की बा पल्पिंगचा जर तुम्ही केलं, युनिट जर टाकलं तर पल्पिंगसाठी सुद्धा तुम्हाला येते. हे जे पल्प आहेत, आता आंबा आपण जे फ्रुटी पितो 10 रुपयाचं एक पॅक पितो फ्रुटीचं, तर हे फ्रुटीचं जी प्रोडक्शन कॉस्ट आहे हे साधारणपणे 1 रुपया आहे आणि याच्यात फक्त 70 पैशाचा आंब्याचा ज्यूस असतो. तर हे आंब्याचा जो ज्यूस असतो हा ज्यूस तयार करून फक्त ते पेप्सी किंवा पार्ले विकत घेतं आणि नंतर पुढची प्रक्रिया ते करतात. तर असंच आपल्या इथे सुद्धा हे मोठे मोठे युनिट येणार आहेत. यांनासुद्धा लागणारे भरपूर रॉ प्रॉडक्ट्स इथे स्टोअर करायचे आहे, इम्पोर्ट करायचे आहे, प्रोसेसिंग करायचे आहे. तर ह्या सगळ्यांसाठी कोल्ड चेन फार महत्त्वाची आहे. तर या दृष्टीने आपण विचार करून
आपण जर काही त्याच्यामध्ये इनपुट देऊ शकलो ना, आपण स्वतःला जर काही पैसा कमवू शकलो तर आपण चांगलं राहील. ही नेहमी एक गोष्ट मी सांगतो की आपण पूर्वी ऐकायचो की मडक्यामध्ये पाणी होतं आणि कावळ्याला तहान लागले, त्याने एक एक दगड टाकून पाणी वरती आलं, मग पाणी पिलं. आज हा जमाना राहिलेला नाही आहे, इतका लोकांचा वेळ नाही आहे. आज फास्ट ट्रॅकचा जमाना आहे, सरळ स्ट्रॉ आणून पाणी कावळा पिऊ शकतो. तर हे जर तुम्ही जर करू शकले तर फायदा तुमचा होईल. आणि इथे जोपर्यंत आपल्याला स्वतःला मला पैसा कमवायचा आहे ही भावना जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत सगळे बिझनेस किंवा सगळे हे जे आज इथे हे कार्यशाळा सुरू आहे सगळ्यांकडून सगळ्या अपेक्षा नाही, पण एक 4-5 जरी लोकांनी इनिशिएटिव्ह घेतला तरी ह्या सक्सेसफुल झाल्या असं माझ्या भाषणातून तरी मी मानीन. एवढं बोलून आणि ह्या कावळ्याकडून आपण काहीतरी शिकू, काळासोबत आपणही बदलू आणि दगडा टाकण्यापेक्षा स्ट्रॉनी पाणी पिऊन लवकर आनंदी होऊन लोकांनाही आनंदी करू असं सांगून मी आजचं भाषण संपवतो. धन्यवाद. कोल्ड चेन या विषयावर सर्व माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण सर्व इथे उपस्थित झालात, शांतपणे त्यांचं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. ॲग्रोव्हिजनतर्फे मी त्यांना एक छोटीशी भेट देऊ